नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान भोलेनाथाची तुमच्यावरती कायम कृपा राहावी. तर व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे. तर श्रावण महिन्यातला जो पहिला सोमवार आहे तर तो पहिला सोमवार उद्या आहे. तर श्रावण महिन्यामध्ये यावर्षी 4च श्रावणी सोमवार आले आहेत. तर आता श्रावण महिन्यामध्ये आपण कोणतेही व्रत केल्यामुळे भगवान शंकराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहते. तर या महिन्यामध्ये फक्त सोमवारचीच नाही तर आता बरेच जण काय करत असतात की श्रावणी शनिवारलाही उपवास करत असतात. आता श्रावण महिन्यामध्ये विविध सण असतात. त्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, परत हरितालिका, मंगळागौर असे वेगवेगळे सण ह्या एकट्या श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच की वर्षभरात जेवढे सण येत नाहीत प्रत्येक महिन्यात तेवढे सगळ्यात जास्त सण श्रावण महिन्यामध्ये असतात. आता आपण कोणतेही व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. तर श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलिंगावरती पाणी, दूध, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच की मध, शिवामूठ जी कोणती असेल प्रत्येक सोमवारची तर ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणा किंवा वस्तू आपण अर्पण करत असतो. तर त्या सोमवारचे व्रत करून आपण भगवान शंकराची पूजा करत असतो, ज्यामुळे काय होईल की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर प्रत्येक म्हणजेच की सोमवारच्या दिवशी आता शिव मंदिरामध्ये जिथे कुठे मंदिर असेल तर आपण तिथे मंदिरामध्ये भगवान भोलेनाथाची पूजा करण्यासाठी आपण जातच असतो. तिथे गेल्यानंतर आपल्याला मंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे, ज्यामुळे काय होईल की महादेवाची कृपा आपल्यावरती कायम राहील आणि आपल्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. आपल्या घरामध्ये गरिबी कधीच राहणार नाही. तर मग अशी कोणती वस्तू आहे तर ती आपण मंदिरातूनच घरी घेऊन यायची आहे. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आता श्रावण महिना किती दिवस म्हणजेच किती तारखेपर्यंत आहे. तर श्रावण महिना आहे 24 जुलै नंतर म्हणजेच की 25 जुलैला चालू झाला आहे. तर आता 23 ऑगस्टपर्यंत हा श्रावण महिना असणार आहे. तर श्रावणी सोमवारचे आपण ज्याप्रमाणे उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपण भगवान शंकराची पण विशेष पूजा केली जाते. तर आपण ज्यावेळेस भगवान भोलेनाथाची पूजा वगैरे करत असतो, ज्या वस्तू आपण भगवान भोलेनाथाला प्रिय आहे त्या वस्तू अर्पण करत असतो, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये हा महिना शुभ मानला जातो सगळ्यात जास्त. कारण की माता पार्वतीने कठोर व्रत करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते. म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी व्रत केले प्रत्येक सोमवारचे तर अखंड सौभाग्य प्राप्त होते स्त्रियांना. तसेच मग त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते. म्हणून मग अनेक स्त्रिया श्रावण सोमवारचे व्रत करत असतात. म्हणून आपल्याला अनेक स्त्रिया ज्याप्रमाणे श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात म्हणून त्यानंतर काय करायचं आहे, शिवशंकराची पूजा करत असतात. असे म्हटले जाते की भगवान शिवशंकर आपल्या सासरी येतात म्हणजेच की पृथ्वीवरती येतात. म्हणून मग आपण जी कोणती पण सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला कोणतेही फळ म्हणा किंवा मग ज्या कोणत्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला ह्या महिन्यामध्ये आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्ही ज्या वस्तू अर्पण करत असाल त्यापैकी एखादी वस्तू तुम्ही कमी अर्पण करा भगवान भोलेनाथांना, पण ही एक वस्तू म्हणजेच की ही एक गोष्ट आपल्याला पूर्ण महिनाभर आपल्याला ह्या गोष्टीचं वर्ज्य करायचं आहे. त्यामध्ये म्हणजे जी लोक मांसाहार खात आहेत त्यांनी चुकूनही श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करायचं नाही किंवा बाहेर पण नाही आणि घरात पण नाही. कारण आपण ज्या सेवा करत असतो तर त्याचं फळ मिळतच नाही. तर आपण त्यापैकी कोणतीही एक सेवा कमी करा, पण हा एक नियम अवश्य पाळायचा आहे. तर आता सोमवार म्हटला की भगवान शिवाला अर्पण केलेला हा दिवस असे म्हटले जाते. कारण की सोमवारच्या दिवशी काही पण उपाय केले तर सर्व दुःख संकटे आपल्या घरातील दूर होतात आणि आपल्या घराची मग प्रगती होते. तर हा जो उपाय आहे तर म्हणजेच की शिवमंदिरातून जी वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर ती कधी आणायची आहे तर दिवसभरातून तुम्ही कधीही आणू शकता. आता मंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे तर ती कोणतीही समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी म्हणा किंवा मग आपण दुधाने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केल्यामुळे जी कोणती आपली इच्छा आहे तर ती इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करतात. तर तुम्ही मग घरी पण करू शकता किंवा मग मंदिरात पण जाऊन तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरीही चालेल. कारण की काय होतं की मंदिरामध्ये खूप गर्दी असते,
पण जर तुमच्या तिथे जवळपास मंदिर असेल तर तुम्हाला तिथे जायला शक्य झालं तर तुम्ही आवर्जून जायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपली सेवा होईल ते जास्त महत्त्वाचे असते, म्हणून मग तुम्हाला मंदिरात जाऊन सेवा करणं झालं तर आवर्जून करायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये मग धोत्र्याचं फूल, फळ, तसेच मग शमीचे पाने अर्पण करा. कारण की बेलपत्र ही पहिली शिवामूठ जी आहे, म्हणजेच की हा जो पहिला श्रावणी सोमवार आहे, तर या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ. तर हे तांदूळ म्हणजेच की तांदूळ आपण अर्पण करत असताना अखंड तांदूळ अर्पण करायचा आहे. तुम्ही भगवान भोलेनाथाची पूजा करून पण हा उपाय केला तरीही चालेल. आपल्याला त्याचे फळ मग नक्की मिळत असते. मग तुम्ही हा उपाय घरी पण करू शकता किंवा जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता. पण जिथे उपाय करणार असाल त्यावेळेस काय करायचं आहे, उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे किंवा मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. तरीही कारण की पूर्व ही दिशा आणि उत्तर ही दिशा पूजा करण्यासाठी चांगली मानली जाते, म्हणून मग या दोन दिशेकडेच तोंड करून बसायचं आहे. सगळ्यात अगोदर ओम नमः शिवाय असा आपल्याला 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग काय करायचं आहे, शिवलिंगावरती ज्याने कोणी बेलफळ अर्पण केले असेल तर ते बेलफळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आणि घरी आणल्यानंतर ते घरामध्ये ठेवायचं आहे. कुठल्याही दिशेला ठेवलात हे जे फळ आपण घेऊन आला आहे मंदिरातून तर चालेल. तर बेलाची सावली काशीसारखी पवित्र मानली जाते, म्हणून मग हे जे फळ आहे तर घरी आणल्यानंतर घर पवित्र होते. घरातील दोष, संकटे, दुःख दूर होतात. हे फळ घरी आणल्यानंतर पूजा करण्याची पण गरज नाही, कारण की ज्यांनी कोणी हे फळ जे आहे शिवलिंगावरती अर्पण केलेलं असतं तर त्या व्यक्तीने म्हणा किंवा त्या महिलांनी म्हणा पूजा करूनच हे फळ अर्पण केलेलं असतं, म्हणून मग आपल्याला पुन्हा पूजा करण्याची काही आवश्यकता नाही. आता घरामध्ये ते फळ आणायचं आहे आणि मग घरात ठेवायचं आहे. तर मग हे जे फळ आणल्यानंतर घरात किती दिवस ठेवायचं आहे, तर आता जोपर्यंत ते फळ खराब होत नाही, म्हणजेच की सडत नाही, तोपर्यंत आपल्याला ते फळ घरामध्ये ठेवायचं आहे. आणि खराब झाल्यानंतर मग काय करायचं आहे, एखाद्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही बाहेर पण टाकून देऊ शकता. फक्त कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं नाही. आणि मासिक धर्म सुतक असेल तर मग चुकूनही तुम्ही हा उपाय करू नका. जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल तर मग आवर्जून सोमवारच्या दिवशी शिवलिंग तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. आणि मग भगवान भोलेनाथाची आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. कारण की ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही. आपल्या घरातील दारिद्र्य संपण्यासाठी हा उपाय आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.